सुरतेची प्रचंड लूट केली, अगणित संपत्ती महाराजांनी जमवली. काही परिमाणच आपण त्यातली पाहिली. 30 पिप सोनं, 28 शेर मोती, 80 लाखाची संपत्ती. 80 लाख म्हणजे 1664 मधले, ज्यावेळेस 16 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळेस 16 पंचे 80 म्हणजे एका तोळ्याला 16 रुपये, 5 तोळ्याला 80 रुपये. 80 800 8000 80,000 8 लक्ष 80 लक्ष. किती शून्य आहेत बघा. म्हणजे 5 50 500 5000 50,000 आणि 5 लक्ष. 5 लक्ष तोळे सोना असं म्हणायला हरकत नाही. त्याचं गणित आजच्या परिमाणात करा म्हणजे किती पैसे होतात पाहता. म्हणजे इतकी अगणित संपत्ती शिवाजी महाराजांनी सुरतेतून उत्पन्न केली, मिळवली. आणि महाराज ही सगळी संपत्ती मोकळ्या घोड्यावर लादून आपल्या घोडेस्वारासह स्वराज्याकडे निघाली. चालायला जाताना गती होती, येताना घोडे डबल होते, म्हणजे 2-2 घोडे प्रत्येकापाशी होते आणि प्रत्येकाचे घोडे आता संपत्तीनं भरलेले होते. आणि सगळ्यात विशेष म्हणजे एवढी संपत्ती प्रत्येकाच्या बरोबर होती, पण कुणीही या स्वराज्याच्या लक्ष्मीला हात लावला नाही. हात लावला नाहीचा अर्थ काय? कुणाला इच्छा झाली नाही, कुणाला वासना झाली नाही, कुणाला हाव सुटली नाही, कुणाला यातलं एखादी मोहर, एखादा मोती, एखादा पाचू, एखादं रत्न, एखादा हिरा आपल्या घरी न्यावा असं अजिबात वाटलं नाही. कारण हे जे आहे हे स्वराज्याचं आहे, हे राजाच्या कामाचं आहे, हे जनतेच्या कामाचं आहे, हे धर्माच्या कामाचं आहे, हे देशाच्या कामाचं आहे, ही त्यांची भावना आहे. त्यापैकी कुणीही असा क्षुल्लक मनोवृत्तीनं वागलेला यातला दिसत नाही. हे स्वराज्याच्या शिवाजी महाराजांच्या कार्याचं खरं यश आहे. म्हणजे हे असामान्य गोष्ट आहे. नाहीतर आजच्या परिभाषेत जर जुनं परिमाण वापरायचं म्हटलं तर कसं काय अवघड आहे सगळं. असं जर लूट आजच्या काळात करायला कोणी गेलं असतं तर स्वराज्याच्या खजिन्यात 8,000 थैल्यांपैकी किती जमा झालं असतं आणि किती घरी गेलं असतं, संशोधनाचा भाग आहे. कारण आर्य चाणक्याने एक वाक्य सांगून ठेवलेलं आहे की सरकारी मालमत्ता सार्वजनिक मालमत्ता सांभाळणारा माणूस तळ्याचं पाणी राखल्याशिवाय सोडत नाही, असं चाणक्याचं म्हणणं आहे थोडक्यात. म्हणजे त्याच्याकडे जर शासकीय मालमत्ता सांभाळायचं काम असेल तर काही ना काही त्याचा लाभ तो घेणार. हे परिमाण आजच्या भाषेला आहे, पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत अत्यंत गैरलागू आहे. किंवा एखादा नियम हा नियम असतो, पण नियम हा अपवादाने सिद्ध होतो असं जे सांगतात ते इथं सिद्ध होतं. शिवाजी महाराज या बाबतीत अपवाद आहेत. शिवाजी महाराजांचे सारे लोक या बाबतीत अपवाद आहेत. कारण यातल्या एकाही माणसानं, एकाही मोहरीला, एकाही होनाला, एकाही सोन्याच्या चांदीच्या नाण्याला किंवा मोती असतील, कापड चोपड असेल, रत्न असतील, या कशालाही हात लावला नाही, काहीही केलं नाही. महाराज सुरतेतून बाहेर पडले आणि वळणं घेत घेत हे ओझं, गोड ओझं घेऊन स्वराज्याकडे निघाले. आणि इकडे सुरतेत मात्र भयंकर संताप उसळला होता. कुणाबद्दल? शिवाजीराजांबद्दल, मराठ्यांबद्दल हा संताप असणं काही अंशी ठीक होतं, पण खरा संताप होता तो इनायत खानाबद्दल होता. कारण या इनायत खानानं जर बरोबर व्यवस्था ठेवली असती तर सुरतेचं संरक्षण करता आलं असतं असं लोकांना वाटायला लागलं. धनिकांना वाटलं की इनायत खानाने अयोग्य कामगिरी केली, त्याच्या कामाला तो चुकला, त्यानं काही केलं नाही, म्हणून लोक त्याची छितू करायला लागली. त्यात आपण तोही विषय पाहिला. महाबत खान आला आणि सुरतेत तो फिरत असताना
तारीख 17 जानेवारी 1664 यावेळेस तो सुरतेत फिरत असताना, म्हणजे तो सुरतेत आला, लोकांना धीर द्यायला आला. तो खरं तर शिवाजी महाराजांना म्हणजे हे करायला आला, परावृत्त करायला किंवा पराभव करायला आला. सुरतेची लूट करू नका, कराल तर माझ्याशी गाठ आहे, माझ्या तलवारी बरोबर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पण त्याला यायला वेळ झाला, कारण महाराज आधीच तिथून निघून गेले होते. महाराजांचे टेळे हेर बाहेर फिरत होते. त्यांनी बातमी दिली महाबत खान येतोय. किमान एक दिवस आधी बातमी आली तरी महाराजांना पुरेसं होतं. आणि महाराज 10 तारखेलाच सुरतेतून बाहेर पडले होते. महाबत खान आला, लोकांना थोडासा धीर आला, लोक सुरतेतून बाहेर आले. सुरतेच्या बाहेर गेलेले लोकही गावात आले आणि आपापली घरं हुडकायला लागले वगैरे झालं. एवढ्या सगळ्या व्यापात शिवाजी महाराजांनी मात्र अनेक गोष्टी केल्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट, गोरगरिबांना त्रास दिला नाही. त्यामुळे गोरगरिबांना शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचं काहीही दुःख झालं नाही, आनंद झाला. पैसेवाले सदन लोक लुटून नेले, आपल्याला मात्र शिवाजीराजांनी काही केलं नाही. जे धर्मप्रवण लोक आहेत, धर्मप्रवणचा अर्थ परदेशी असले तरी धर्मानं वागतात, लोकांना दीनदलितांना सहाय्य करतात, असे जे लोक आहेत त्यांनाही शिवाजी महाराजांनी त्रास दिला नाही. बायका माणसांना त्रास दिला नाही. उलट डच होता ना, एक धनिक होता, आपण तोही विषय चर्चेला, त्याचे बायका मुलं शिवाजी महाराजांनी रक्षण केले. यांनी हयातभर लोकांसाठी मदत केली, आपली संपदा त्यात लुटली. त्याच्या पोरांना त्रास होता कामा नये अशी भावना शिवाजी महाराजांची आहे. गोरगरिबांना त्यामुळं आनंद झाला. आणि अजून एका गोष्टीचा गोरगरिबांना आनंद झाला, कारण सुरतेमध्ये जे बांधून न्यायला येत होतं, उदाहरणार्थ धन म्हणजे अनेक गोष्टी असतात, सोनं रूप म्हणजे चांदी, हिरे मोती, कमीत कमी जागा, कमीत कमी वजनात जास्तीत जास्त पैसे मिळणारे या सगळ्या गोष्टी आहेत. हिरा, 1 कॅरेट हिरा लाखांमध्ये असतो. वजन किती? 1 कॅरेट. 1 कॅरेट म्हणजे 1 ग्रॅमचा 5वा हिस्सा, पण पैसे भरपूर. असं होतं ना, त्यामुळं धन गोळा करून न्यायला सोयीचं पडतं, जास्त पदरात पडतं. म्हणून कापड चोपड, काजू, खोबरं हे जे काही वखारीत येणारे माल किंवा परदेशातून येणारे माल होते, जरी पैशाचे असले तरी शिवाजी महाराजांनी त्याकडे लक्ष दिलं नाही, मावळ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते सापडले, धरले, ते मावळ्यांनी खाल्ले. ते 2 दिवस पोट भरताना ते खाल्ले, पण उरलेले होते ना, ते गोरगोरबात खैरात म्हणून वाटून टाकले. त्यामुळं कधी काजू बदामासारखे पदार्थ न खायला मिळालेल्या गोरगरीब जनतेला हे पदार्थ खायला मिळाले आणि म्हणून त्यांना दुहेरी आनंद झाला. शिवाय महाराजांनी कापड चोपडही लुटलं होतं. आता त्यातल्या त्यात जे उत्तम आहे, रेशमी आहेत किंवा जास्त पैशाचे आहेत, असे कापड काही बरोबर नेले, बाकीचे टाकून दिले सुरते. ते आयते या गोरगरिबांना मिळाले म्हणून त्यांना आनंद झाला. औरंगजेबासारखा जुलमी राजा आपल्या सुरतेवर राज्य करतोय आणि तो गोरगरिबाकडे बघत नाही, अशी भावना असणाऱ्या जनतेला शिवाजीराजांच्या सुरत लुटीचा फायदा झाला, लाभ झाला. शिवाजी महाराजांमुळे हे कपडे मिळाले, शिवाजी महाराजांमुळे खोबरं खायला मिळालं, बदाम खायला मिळाले, काजू खायला मिळाले. आणि औरंगजेबाच्या वर नाराज असणाऱ्या लोकांना शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला बरा धडा शिकवला म्हणूनही आनंद झाला. आणि महाराज सुरतेतून हे गोड ओझं घेऊन बाहेर पडले. सुरत लूट करून लक्ष्मी घोड्यावर लादून शिवाजी महाराज वळण घेत घेत स्वराज्यात आले. आता सुरतेत लक्ष्मी नव्हती, लक्ष्मी शिवाजीराजांबरोबर आली होती. आता सुरतेत उरली होती फक्त लंकेची पार्वती. महाराज आता लक्ष घराकडे होतं. आता घरात जायचं आहे, म्हणजे घराची ओढ नव्हती, आता स्वराज्याकडे जायचं आहे. कुठेही परगावी गेलं तर आपल्याला जशी ओढ असते ना, तसं स्वराज्यात लांब आलोय, 150 कोस लांब आलोय, पटकन स्वराज्यात सुखरूप पोचलं पाहिजे या विचारानं महाराज आता थोडं झटझट जाण्याचा विचार करत होते. आणि महाराजांचं लक्ष होतं
आईसाहेबांकडं आणि शहाजीराजांकडं. यावेळी शहाजीराजे काय करत होते? नुकतीच मकर संक्रांत झाली होती. खऱ्या अर्थानं शिवाजीराजांच्या घोड्यांनी विजय संपादन केला होता. संक्रमण करीत करीत घोडे दौडत होते स्वराज्याकडे. आता माग उजाडला. पौष महिन्यात संक्रांत असते. माग उजाडला आणि भयंकर गोष्ट घडली. काय झालं? यावेळी कर्नाटकात शहाजीराजे आपल्या कामगिरीवर होते. कर्नाटकात शहाजीराजे आदिलशहाचे सरदार म्हणून तिथं राहत होते. आणि तिथं राहत असताना होदेगिरी या गावी त्यांचा मुक्काम होता. राजे वयानं थोडे थकले होते आता. तरी हाडातली चळवळ शमलेली नव्हती. जन्माचा योद्धा आहेत ते. आणि म्हणून जर लढाई नसेल तर त्यावेळी नुसतं बसून राहणं हेही योग्य नाही. सराव हवा शस्त्राचा, घोड्याचा, सगळ्या अर्थानं. म्हणून राजे क्षत्रिय वृत्तीला वाजेसे गोष्टी करत असायचे. त्यात क्षत्रियाला शिकार हाही भाग आहे. शिकारीची इच्छा झाली आणि शहाजीराजांनी होदिगिरीच्या जंगलात लोकांना हुकूम केला शिकारीला निघण्याचा. तारीख 23 जानेवारी 1664 या दिवशी मिती होती. माघ शुद्ध पंचमी शके 1585. शहाजीराजे शिकारीला निघाले. होदिगिरीच्या जंगलात शिकारीला शिरले. जंगलाच्या अंतर्भागात शिकारीचा खेळ रंगला. त्यांच्या हातात भाला होता. एक शिकार झर्रकन समोर गेली. हाका, आरोळ्या, गदारोळ उठला आणि शिकारीच्या मागे लोक लागले. स्वतः राजे घोड्यावर स्वार झाले होते आणि त्यांनी शिकार पाहिली आणि शिकारीच्या मागे शहाजीराजे सुटले. त्यांची नजर शिकारीवर होती. घोडा चपळाईने दौडत होता. अजून अजून जंगलात जंगलात तो घोडा चालला आणि घात झाला. घोड्याचा पाय रानवेलीला अडखळला आणि बेफाम सुटलेला घोडा कोसळला. घोड्यावरचे राजे अत्यंत वेगानं दांडकन जमिनीवर आदळले गेले. भयंकर जखमा झाल्या. जागच्या जागी राजे बेशुद्ध झाले. असंच मग राजे बेशुद्ध झाले होते. जिंजी शहाजीराजांना पकडण्यासाठी विजापूरनं सैन्य पाठवलं आणि ते शहाजीराजांना पकडण्यासाठी आले होते. तिथं बाजी घोरपड्यांनी युद्ध केलं रात्री आणि शहाजीराजे बेशुद्ध झाले. बेशुद्ध शहाजीराजांना त्यावेळी बाळाजी हैबतरावानं ढाल धरली आणि संरक्षण केलं होतं. पण आज असा ढाल धरणारा कोणीही नव्हता. पण काळापासून ढाल धरावा असा कोणी पैदाच झाला नव्हता. राजांना उचलून नेलं. हाकाहाकी झाली. उचलून नेलं. मुक्कामावर म्हणजे आपल्या तंबूत नेण्यात आलं किंवा अजून काय घर होतं तिथं नेण्यात आलं आणि तिथे राजांवर उपचार सुरू झाले. शुद्धीवर येण्यासाठी औषधं देण्यात आली. जखमा बांधायला सुरुवात झाली. जखमा बांधल्या. शुद्धीवर येण्यासाठी औषधं द्यायला सुरुवात केली. पण राजांची मृत्यूची झटापट चालू झाली. पडलेले राजे उचलून आणता आले. पण आता काळानं राजांना उचलून नेलं. सारे उपाय थकले. शहाजीराजांनी हे जग सोडलं. सगळी क्रियाक्रमांतर झाली. होदेगिरीतच ती करण्यात आली. शिवाजीराजांचे थोरले बंधू, थोरले नाही धाकटे बंधू, थोरले म्हणतो याचा विषय असा आहे की दक्षिण भारतात जिंजी हे एकोजीराजांचं स्थान आहे. तिथल्या काही रेकॉर्डला किंवा बृहदेश्वर मंदिराच्या परिसरात जे काही कागद उपलब्ध आहेत तिथं सांगितलं जातं की शिवाजीराजांपेक्षा एकोजीराजे मोठे होते. वास्तविक ते शिवाजीराजांपेक्षा लहान आहेत म्हणतात लोक. एकोजीराजांनी सारी क्रियाक्रमांतर केली. अंत्येष्टीचं जे असतं ते एकोजीराजांनी केलं. एकोजीराजांनी शहाजीराजांची होदेगिरीच्या त्या जंगलात एक समाधी बांधली आणि समाधीवर कानडीत शिलालेख लिहिला. बसा, श्री शहाजीराजन समाधी. नुसती समाधी बांधून सोडलं नाही. शहाजीराजांच्या समाधीची नित्यपूजा अर्चेची व्यवस्था करण्यात आली. तिथं नंदादीप तेवण्याची व्यवस्था केली आणि यासाठी होदेगिरीच्या शेजारच्याच येरगट्टन हळ्ळी
या गावाची सनद बादशाहकडून करून दिली. कुणाला तरी ती पूजेची व्यवस्था करून दिली आणि ती गावाची सनद करून दिली. कैलासवासी तीर्थरूप महाराज शहाजीराजे यांची ही समाधी अजूनही आपण कधी गेलो तर ती पाहता येते. आहे, अजूनही आहे, जंगलात आहे, होदेगिरीच्या जंगलात आहे. तिथे एक वाडाही दाखवतात. शहाजीराजे यांचा तो वाडा आहे म्हणून सांगतात. वाडा म्हणजे लहानसं आपलं कौलारू घर असतं ना, तशा पद्धतीचं साधं आहे. आणि ही बातमी राजगडावर आली आणि राजगडावर आकांत उडाला. राजगडावर आकांत उडाला. जणू विजेचा लोळ आकाशातून कोसळला. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला. आणि आईसाहेबांची स्थिती काय सांगावी. 52-53 वर्षापूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकाराने झाकून गेलेली लाजरी हाजरी कोमल लहानगी जिजाऊ किशोर वयाच्या देखण्या शहाजीराजांचं बोट धरून भोसल्यांच्या घरात आली होती. वाद्यांच्या दंडनाटात वज्रचुडे मंडित सकल सौभाग्य संपन्न जाऊसाहेब भोसल्यांच्या देवारीत लक्ष्मी बनली होती. शहाजीराजांची लाडकी राणी, शहाजीराजांच्या बरोबरीनं सारा संसार, नुसता संसार म्हणजे स्वतःचा संसार हा नाही, संसार म्हणजे जनतेचा, रयतेचा संसार. शहाजीराजांनी 2दा स्वराज्याचा प्रयत्न केला. त्या दोन्ही वेळी शहाजीराजांच्या बरोबरीनं असणारी, त्यांना प्रोत्साहन देणारी, नवऱ्याचं खरं काम ओळखणारी आणि त्या कामात त्याला क्रियाशील सहकार्य करणारी ती खरी पतिव्रता होती. ती धन्य झाली होती. दुर्दैवानं 2दा शहाजीराजांचा तोडा उधळला गेला. तर तिसऱ्यांदा आपल्या पोराकडून नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करणारे जिजाऊसाहेब. शहाजीराजे बेंगलोरला राहत होते म्हणून प्रेम कमी झालं नव्हतं. दोघांचं नातं अतूट होतं. आता काय करावं. कारण आजपर्यंत सुलतानाबरोबर शहाजीराजांनी केलेल्या अनेक लढायात शहाजीराजांची तलवार बळजोर ठरली होती. तुळजाभवानीने त्याला यश प्राप्त दिलं होतं. सुलतानांच्या तलवारी बोथट झाल्या होत्या. पण आजपर्यंत सही सलामत अनेक युद्धात आघाडीवर असणारे शहाजीराजे सही सलामत सुटले होते. त्यांचं कुंकू बळकट होतं आईसाहेबांचं. पण आज काय करावं. पक्षात वज्राघात झाला. होदेगिरीच्या जंगलात बेफाम असलेल्या घोड्याच्या टापानं घोटाळा केला. शहाजीराजे जग सोडते झाले. खरं तर जिजाऊसाहेबांची इच्छा होती की भरल्या मळवटानिशी, चुडे बांगड्यानिशी शेवटची नारळाची ओटी घ्यावी आणि हळदी कुंकाच्या सड्यावरून स्वर्गी जाव. पण काळ विपरीत असतो. शहाजीराजे युद्धात नाही गेले, शिकारीच्या ह्याच्यात पडून अपघातानं गेले. आईसाहेबाचं कुंकू सांडलं. मृत्यूचं हे ओठावरचं भय शहाजीराजांच्या मृत्यूनं भोसल्यांच्या घरात आलं. आईसाहेबांनी आपली निश्चयाची तिरीप दाखवली. त्यांनी सांगितलं, आम्ही सती जाणार म्हणजे नवऱ्याबरोबर पत्नीनं अग्नी प्रवेश करणं म्हणजे सती. प्रत्यक्ष नवरा तिथं नसेल, युद्धाच्या आघाडीवर दुसऱ्या ठिकाणी गेला तर नवऱ्याची वस्त्र, जोडे, मंदिर जे असतं ना ते घेऊन तिनं सती जायचं असतं. आईसाहेब सती जायला निघाल्या. महाराजांवर दुहेरी कडा कोसळल्यासारखंच झालं. महाराज यावेळी सुरतेतून बाहेर पडले होते आणि ऐन रस्त्यात होते. राजगडाच्या जवळपास असताना महाराजांना ती बातमी कळाली. शहाजीराजे गेले आणि आईसाहेब सती निघाल्या. सतीनं त्याच दिवशी सती जायचं असतं बरं का. बातमी कळाल्या ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सती जायचं असतं. शहाजीराजे गेले आणि आईसाहेबही सती निघाल्या. महाराज अस्वस्थ झाले. महाराज लगोबगीनं मागची लूट हळू येऊ द्या, पण महाराज निघाले.
गडबडीनं निघाली, राजगडावर आली. आईसाहेबांच्या गळ्याला त्यांनी मिठीच मारली. महाराजांच्या दुःखाला पारावार राहिला नाही, शोकाचा डोंब उसळला, तरी आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती. प्रत्यक्ष एकुलता एका पुत्राच्या हाकेने त्यांची समाधी आता भंगणार नव्हती. त्यांची समाधी लागली होती शहाजीराजांच्या पायाकडे. शहाजीराजे स्वर्गात गेलेत, मी इथं राहून काय करू, हा त्यांचा भाव होता. संवेदना केव्हाच सीमा पार करून गेल्या होत्या. महाराज कळवळून विनवित होते, आईसाहेब सती जाऊ नका, सती जाऊ नका. तुम्ही गेलेत तर आम्ही कुणाकडे पाहू. वडील निघून गेले, आता तुम्ही चाललात, मी एकटा काय करू. महाराजांनी आसवांचा अभिषेक म्हणला. सारे लहान थोर शोक करीत होते. सर्वजण महाराज येईपर्यंत, महाराज येईच तर थांबा एवढंही म्हणत होते. पण त्यांनी तयारी करायला सांगितली होती. जिजाऊ साहेबांनी जे गडावरचे कारभारी लोक होते ना, त्यांना सतीची व्यवस्था करायला सांगितली. सतीची व्यवस्था म्हणजे अनेक गोष्टी असतात. त्यासाठी लागणारी वस्त्र, त्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या व्यवस्था ती करायला सांगितल्या होत्या. आणि आईसाहेब सती जाण्याकडे निघाले होते. आणि तेवढ्यात महाराज आले, त्यांनी अडवायचा प्रयत्न केला. तोपर्यंत लोक अडवतच होते. आईसाहेब थांबा, जाऊ नका, सती जाऊ नका, आईसाहेब थांबा. आईसाहेबांचा निर्धार अटळ होता. महाराज आता अडवून आईसाहेबाला थांबत होते. महाराजांना ओलांडून जाऊ नका, महाराजांसाठी तरी थांबा. पण आईसाहेबांचा निर्धार अटळ होता. आई, महाराज म्हणाले, आई माझा पुरुषार्थ पाहायला तरी तू थांब, जाऊ नकोस. कोणी नाही. आईसाहेबांची नजर मागे फिरेना. 34 वर्ष शिवबाची राखण घारीसारखी करून आज त्या एकदम निघाल्या होत्या. शिवबाला पोरका करून टाकून आईसाहेब सती निघाल्या होत्या. आपल्या डोळ्या देखत आपली आई जिवंत देहाने धरधरत्या अग्नीत प्रवेश करणार. कल्पना छे अशक्य अशक्य. शिवाजीराजांना ती कल्पनाही करता येत नव्हती. उलागाल उडाली, माझी आई, माझी आई. वास्तविक सतीनं किंवा पत्नीनं, पुत्रवती स्त्रीनं सती गेलंच पाहिजे असं धर्मशास्त्र नव्हतं. इतकंच काय, पण प्रत्येक स्त्रीनं सती गेलंच पाहिजे असंही धर्मशास्त्र नव्हतं. धर्माचा दंडक तसा नव्हता. पतीच्या नंतर विरक्त राहून ईश्वर सेवेत आणि व्रताचरण करून आयुष्य घालवणं हाही तेवढाच पतिपरायणतेचा धर्म होता. तोही मार्गशास्त्राने सांगितला होता. पण हा झाला पर्याय. आईसाहेब आता सतीच जाणार होत्या. निर्वाणीचा प्रसंग आला. महाराज आणि इतर लोक कळकळीने विनवत होते, जाऊ नका, जाऊ नका, महाराजाकडे पहा, स्वराज्याकडे पहा. आई, मला तू टाकून जाऊ नकोस. महाराजांनी आकांत मांडला नव्हता. आई, तुला माझी शपथ आहे, तू सती जाऊ नको. शिवाजी महाराज पदोपदी विनवत होते. आईचं हृदय हेलावलं. वात्सल्य उपाळलं. खडकावून कठोर झालेलं आईसाहेबाचं हृदय लोण्यासारखं विरघळलं. उग्र निश्चयाची तटबंदी, बांध फुटला. मोठ्या प्रयासानं आईसाहेबांना सर्वांनी त्यांच्या सती निश्चयापासून माघारी वळवलं. आईसाहेबांच्या भाळीचा मळवट पुसला गेला. वैधव्य नशाबे आलं. शहाजीराजांचा सहवास वयाच्या 12व्या वर्षानंतर फारसा लाभलाच नाही. तरी शहाजीराजांच्याकडे लक्ष असलेल्या आपल्या मुलाकडे आणि थोरल्या राणीसाहेबाकडे सतत असे आपल्या हातून जे घडू शकलं नाही तो आपला पोरगा करतोय, यात त्यांना आनंद, धन्यता वाटे. जिजाऊ साहेबांबद्दल त्यांना कौतुक वाटे, आदर वाटे. आपली पत्नी खरोखर पतिपरायण आहे. कारण ती जे मला साधता आलं नाही ते पोराकडून साधायचा प्रयत्न करते. आणि वारंवार शहाजीराजे पत्र पाठवीत, माणसं पाठवीत आणि वस्त्रालंकार पाठवीत, भेटी पाठवीत. दोघांचाही, पोराचा आणि बायकोचा, ते यथा शक्य राजकारणातून वेळ काढून अशा प्रकारे एकमेकाच्या खबरबात करत. अवघड प्रसंगी इशाऱ्याचे सल्ले देत. शहाजीराजेही असं होते. भालजी पेंढारकरांनी या प्रसंगाला एक वेगळा वळण दिलं म्हणण्यापेक्षा एक अर्थ वेगळा लावला.
जिजाऊ साहेब सती जाताना शिवाजीराजे अडवतात, थांबत नाहीत. आणि शिवाजीराजे म्हणतात किंवा जिजाऊ साहेब म्हणतात की शहाजीराजांचा ज्यांनी ज्यांनी सूड घेतला, ज्यांनी ज्यांनी शहाजीराजांना त्रास दिला, त्यांचं सूड घेणं हे तुझं कर्तव्य आहे. आता पती चालले स्वर्गात, गेले स्वर्गात, त्यांच्याबरोबर माझं जाणं हे माझं कर्तव्य आहे. आणि शिवाजीराजे म्हणतात की शहाजीराजे स्वर्गात नाहीत, म्हणजे नरकात गेलेत आपले वडील, असं म्हणतील काय शिवाजीराजे? पण नाही, शिवाजीराजांचं म्हणणं आहे त्यांचा आत्मा त्रिशंकूसारखा लोंबकळता राहिलाय. का? कारण त्यांची इच्छा, मनीषा काय आहे? त्यांची इच्छा आहे की ज्याने ज्याने मला त्रास दिला त्यांचा सूड घेणं हे शिवाजीराजाचं कर्तव्य आहे. बापाचं इच्छित कर्तव्य पूर्ण करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. मग त्यातलं पहिलं इच्छित आहे ते सूड घेणं, दुसरं इच्छित आहे ते स्वराज्य उभं करणं. स्वतःच राज्य दोनदा शहाजीराजांनी प्रयत्न केला, दोन्ही वेळी दुर्दैवानं अपयश आलं. तिसऱ्यांदा तो अंशतः दक्षिण भारतात केला, त्यात बऱ्यापैकी यश आलं, पण मोगलाचे मांडलिक, आपलं आदिलशहाचे मांडलिक म्हणून. पण आपला पोरगा या म्हणजे पाचशाही सत्तेबरोबर झुंज घेतोय आणि आपलं काम पुरं करतोय. हे एक इच्छित पुरं होत आहे, दुसरं इच्छित अडकलंय. काय? तो अफजल खान, बाजी खोरपडा यांनी मला डिवचलं, मला त्रास दिला, माझ्या हातापायात बेड्या घातल्या, बेसावत माझ्यावर घाला घातला. माझ्या हयातीत शक्य आहे, तलवारीत आणि हातात बळ आहे तोपर्यंत त्याचा मी पराभव करेन, त्यांचं उट्ट फेडेन, ही त्यांची इच्छा होती. पण ते दुर्दैवानं नाही जमलं तर ते माझ्या पोरानं पुरं करावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि इथं शहाजीराजांचं दुर्दैव आडवं आलं. शहाजीराजे त्यापूर्वीच स्वर्गाला गेले आणि शिवाजी महाराज तिथं त्यामुळे म्हणतात की आपलं कर्तव्यपूर्ती त्यांना झाली असं वाटत नाही, आपला सूड झाल्यासारखा वाटत नाही. ती झाल्याशिवाय त्यांना स्वर्गाचा मार्ग खुला नाही. तो खुला करणं हे काम पुत्राचं आहे. पुत्र याचा अर्थच मुळात वडिलांच्या स्वर्गाचा मार्ग निर्माण करतो, त्याला पुत्र म्हणतात. त्यामुळं त्यांचा आत्मा त्रिशंकूसारखा लोंबकळतोय. अफजल खानाला मी मारलाय, पण दुसरा वैरी, भोसले कुळाचा वैरी असणारा बाजी खोरपडा अद्याप जिवंत आहे. मग त्या बाजी घोरपड्याला संपवल्याशिवाय माझा चैन नाही. आणि त्या बाजी घोरपड्याला संपवणं, ते पाहणं, हे तुमच्या डोळ्यांनी पाहणं म्हणजे शहाजीराजांच्या डोळ्यांनी पाहणं आहे. कारण तुम्ही शहाजीराजांची अर्धांगिनी आहात. ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे. शहाजीराजांच्या त्या विषयानं, त्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी, तेच पाहण्यासाठी जिजाऊ साहेब थांबवल्या असं भालजींनी दाखवलं. काही असो, पण जिजाऊ साहेब थांबल्या हे मात्र खरं. सती जाण्यानं 21 पिढ्या, सतीच्या आधीचे 21 पिढ्या उद्धरल्या जातात असं म्हणतात. पण धर्मशास्त्र असं सांगतं की सती थांबवल्यानं 42 पिढ्या उद्धरून जातात. लक्षात ठेवा. म्हणजे मगाशी धर्मशास्त्राचा विचार आपण ऐकला की सती जाणं हे सक्तीचं सर्व स्त्रियांना नव्हतं. पुत्रवती स्त्रियांनी सती जाणं तर गरजच नव्हती. माग नाही का, शहाजीराजे लहान असताना त्यांचे वडील मालोजीराजे इंदापूरच्या युद्धात पडले 1605 सालाच्या दरम्यान. आणि त्यांच्या पत्नी सती चालल्या. त्यांना अडवलं कुणी? विठोजीराजांनी. सती जायला थांबवलं. तसं आज पुन्हा शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जिजाऊ साहेब सती जायला निघाल्या आणि त्यांना थांबवलं शिवाजीराजांनी. यावेळी शहाजीराजांचा संसारही मोठा ऐसपैस होता, मोठा होता. जिजाबाई साहेबांशिवाय त्यांना तुकाबाई साहेब या मोहित्यांच्या घरातल्या, संभाजीराजे मोहिते सुप्याच्या मोहिमेत आपण ऐकलं, या त्यांच्या भगिनी आणि नरसाबाई साहेब या दुसऱ्या अशा 2 राण्या होत्या जिजाबाई साहेबांशिवाय.
नरसाबाईच्या पोटी संताजीराजे या नावाचे पुत्र होते आणि तुकाबाईच्या पोटी एकोजीराजे नावाचे पुत्र होते. या एकोजीराजांचा जन्म आहे 1631चा, शिवाजीराजांचा आहे 1630चा. मगाशी त्यामुळे मी म्हणालो, जरी तिकडे एकोजीराजे मोठे आहेत असं सांगत असले तरी प्रत्यक्षात ते वयानं लहान आहे. याशिवाय राजांना उपस्त्रिया होत्या, म्हणजे नाटकशाळा होत्या. आणि त्यांच्यापासून शहाजीराजांना रायभानजीराजे, प्रतापजीराजे, भिवजीराजे आणि कोयाजीराजे हे दासी पुत्र जन्माला आलेले होते. म्हणजे एकूण किती पुत्र झाले हो? 8. लक्षात येत आहे ना? हा, कालच कृष्णाष्टमी झाली. 8वा तुझा काळ होईल. तसा शहाजीराजे हे वसुदेव आहेत आणि त्यांचा हा 8वा आहे. आता 8वा कसा मोजायचा? नारदाच्या पद्धतीप्रमाणे मोजायचा. 8वा म्हणजे नंबर काढायचा नाही. 8वा म्हणजे कुठून सुरू धरायचा तिथून 8वा असा आहे ते. म्हणजे रायभानजीराजे, प्रतापजीराजे, भिवजीराजे, कोयाजीराजे, एकोजीराजे आणि संताजीराजे आणि जिजाबाईच्या पोटी असलेले 2 संभाजीराजे आणि शिवाजीराजे. हे सारे पुत्र पराक्रमी होते, कर्तबगार होते. कोयाजीराजे म्हणजे नुसते कर्तबगारीनं, तलवारीनं कर्तबगारी म्हणजे कर्तबगारी नाही, बुद्धिमत्तेनेही विलक्षण होते. यातले कोयाजीराजे कलाभिज्ञ होते, म्हणजे कलाकार होते. त्यांना नृत्यकलेचं ज्ञान होतं. नृत्य म्हणजे नाचायचं, नर्तन, नृत्य शास्त्र त्यांना आवडत होतं. शिवाजीराजांचे सख्खे थोरले भाऊ कैलासवासी संभाजीराजे यावेळी शहाजीराजांच्या बरोबरच राहत होते. ते यावेळी निवर्तले होते. त्यांचा अफजल खानानं खून केला होता. यांची पत्नी जयंतीबाई साहेब आणि पुत्र म्हणजे नातू हे शहाजीराजांकडे होते. त्यांचं नाव उमाजीराजे. एकोजीराजांचंही लग्न झालं होतं. एकोजीराजांचं लग्न झालं होतं कोणाबरोबर? त्यावेळी अनेक लग्नाची पद्धत होती. शिवाजीराजांच्या थोरल्या पत्नी सईबाई साहेब या निंबाळकर घराण्यातल्या, दुसऱ्या पत्नी सोयराबाई साहेब हे मोहित्यांच्या घरातल्या. या सोयराबाई साहेबांना एक बहीण होती अण्णूबाई, ती एकोजीराजांची बायको होती. सख्या बहिणी सख्या जावा. लक्षात येते? शिवाजीराजे आणि एकोजीराजे हे भाऊ होते आणि साडू भाऊ पण होते. त्यांच्या पत्नीचं, एकोजीराजांच्या पत्नीचं नाव होतं दीपाऊ साहेब. या फार दूरदर्शी होत्या, सुस्वभावी होत्या आणि विशेष त्या कवयित्री होत्या. पहा, म्हणजे या काळात स्त्रियांना स्वातंत्र्य नाही म्हणणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. कारण त्या जाणत्या होत्या, त्यांना काही गोष्टी ज्ञात होत्या, त्या लिहा वाचायला शिकल्या होत्या, त्यामुळे त्या कवयित्री होत्या. शहाजीराजांची एकोजीराजांनी होदेगिरीत मोठी समाधी बांधली. समाधीवर कानडीत शिलालेख लिहिला, श्री शहाजीराजन समाधी. समाधीच्या पूजा अर्चेची व्यवस्था केली. मगाशीच सांगितलं, यरगट्टनहळ्ळी हे गाव समाधीच्या पूजा अर्चेसाठी व्यवस्था म्हणून देण्यात आलं सनद करून. शिवाजीराजांनीही मग ते राजगडावरती आल्यावर, सुरतेतून आल्यावर शिवाजीराजांनी राजगडावर आपल्या वडिलाचं श्राद्ध घातलं. यथाविधी विपुल दानधर्म केला. मोकळ्या हस्तानं शिवाजीराजांनी दानधर्म केला. दुःखिताचं सांत्वन करायचं खळं सामर्थ्य काळात असतं. मानवाने करायचं ते केवळ कर्तव्य, कर्तव्याचा विवेक. महाराज थोर मोठे कर्मयोगी होते, विचारवंत होते. यावेळी स्वराज्यात बाकीच्या घडामोडी चालूच होत्या. म्हणजे महाराजांचं लक्ष तिकडंही होतं. जसवंत सिंग राठोड हा शाहिस्तेखानानं आणलेला बरोबरीचा सरदार, हा यावेळी सिंहगडाला वेढा घालून बसला होता. अनेक वेळा त्याने सुलतान ढवा केला. सुलतान ढवा म्हणजे आपण छापा म्हणतो का नाही, तसं सगळ्यांनी एका वेळी किल्ल्यावरती धाड घालायची, आक्रमण करायचं, त्याला म्हणायचं सुलतान ढवा. पण हा सुलतान ढवा मराठ्यांनी अनेक वेळा परतून लावला होता.
आताही त्यानं तो प्रयत्न केला आणि त्यात त्यात जसवंत सिंगाच्या दारूखान्यानंच पेट घेतला. बरोबरचं दारू घोटाळ एकदम उडालं. सगळा बारूदखाना जळून राख झाला. अनेक जसवंत सिंगाचे अनेक सैनिक यात जळून तेही मेले. आणि या दरम्यान जसवंत सिंगाचं आणि त्याचा मेव्हणा भावसिंग हाडा या दोघांचं भांडण सुरू झालं. भांडणाचा विषय काय? भावसिंग हाडाचं म्हणणं हे चाललेलं काम चुकीचं आहे, हे बादशाही पैशाची नासाडी आहे. म्हणजे म्हणजे अनेक वर्ष बसायचं, अनेक सैनिक, अपरंपार पैसा, अपरंपार दारुगोळा, अनेक प्रकारानं मिळालेली रसद, या गोष्टीनं मातीत घालायची, मराठ्याशी संघर्ष करायचा, हे सगळं बादशहाच्या पैशाची नासाडी आहे. मग काय केलं पाहिजे? मग गावागावात गेलं पाहिजे. किल्ले त्याचे लुटून आणण्यापेक्षा गावात जाऊन माणसं धरली पाहिजेत, गावात जाऊन धुमाकूळ घातला पाहिजे, तर शिवाजी शरण येईल, अशी भूमिका भावसिंग हाडाची होती. आणि जसवंत सिंग चालू आहे ते बरोबर आहे अशा वृत्तीचा होता. आणि त्यातून त्यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि दोघांचा फारकत झाल्यासारखा विषय झाला. दोन दिशेला निघून गेले. म्हणजे जसवंत सिंग हा तिथंच सिंहगडापाशी होता आणि भावसिंग हाडा हा बाकीच्या ठिकाणी यायला लागला. शेवटी कंटाळून जसवंत सिंगानंही कोंढाण्याचा वेढा उठवला आणि जसवंत सिंग निघून गेला. तारीख 28 मे 1664 जसवंत सिंगही तिथून वेढा सोडून निघून गेला. सिंहगडावर घातलेला सुलतान ढवा वेळोवेळी अपयशी होतोय. हा पराभव भावसिंग हाडामुळे होतोय असं जसवंत सिंगाने उठवायला सुरुवात केली. जसवंत सिंगाने सांगितलं की भावसिंग हाडा नीट काम करत नाहीत. आणि भावसिंगाने म्हणले की तुमचं काम चुकीचं आहे. त्यातून दोघांचं प्रचंड भांडण सुरू झालं. शिवाजीराजांचा सिंहगड जिंकण्यासाठी महिनोन महिने, सुमारे 7 महिन्याहून अधिक काळ धरलेला हा वेढा शेवट गुंडाळला आणि दोन्ही मेव्हणे उठून निघून गेले. आणि तिकडे म्हणजे केलेला नाद वाया गेला. आणि तिकडं औरंगाबादेमध्ये औरंगजेबाचा पुत्र तो मुअज्जम शहाजादा तो काय करत होता? त्याला कसला नाद होता? आपलं राज्य चालवावं, सांभाळावं, किंवा बादशाही आदेश घेऊन शिवाजी बरोबर युद्ध करावं, असं काही त्याला नाद होता का? नव्हे. त्याला तसला काही नाद नव्हता. त्याला नाद नव्हता कसं म्हणता येईल? नाद होता ना. कसला? अहो त्याला अनेक नाद होते. त्याला दारूचा नाद होता, त्याला शिकारीचा नाद होता, त्याला चैनीचा नाद होता, त्याला आळसात आणि आरामात दंग राहण्याचा नाद होता. कितीतरी नाद होते या चिरंजीवाला. ही नाद काय कमी मौल्यवान होते काय? बादशाही खजिना औरंगजेबाचा तो रिकामा करायचा या नादापायी, असंच त्यानं ठरवलं होतं. खूपच लढाई बिडाई करायच्या भानगडीत कशाला पडावं? महाराजांनी एवढी सुरत खुसळून लुटून काढली, घुसळून अगदी मंथन करून लोणी काढतात तसं सुरतेतलं लोणी काढून नेलं, तरी औरंगाबादचा हा शहाजादा अजिबात ढळला नाही. त्याच्या हातातला दारूचा प्याला किंचित सुद्धा हिंडकाळला नाही. मोगल साम्राज्याची आबरू मराठ्यांनी फरफटत नेली, पण शहाजाद्याची चैन आणि झोप बिनधास्त चालू होती. त्याचा गाफीलपणा महाराजांच्या सुखाचा होता. त्याच्या गाफीलपणाचा फायदा महाराजांनी दुधातुपाने हात धुवून काढला होता. जसवंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा उठवला, निघून गेला आणि तारीख 30 एप्रिल अवघ्या 2 दिवसांनी महाराज स्वतः कोंढाण्यावर येऊन रुजू झाले. त्यांनी आपल्या अत्यंत प्रिय हा किल्ला कोंढाणा नव्याने पाहिला. त्याने उत्तुंग कोंढाण्यावर महाराज उभे होते. त्यांची नजर जणू क्षितिजाच्या पलीकडे जात होती. नव्या मोहिमांचे मनसुबे त्यांच्या डोक्यात शिरत होते. एक एक मोहीम पक्के करून लगेच योजना आखायची. मोगलांचे सैन्य हताश होऊन परतल्यामुळे सीमा पार स्वैरसंचार करायचा हा निश्चय महाराजांनी केला. आता महाराजांनी पंख पसरायला सुरुवात केली. महाराजांनी नेताजी पालकरला मोगली मुलखात घुसून
धुडगूस गालाला पिटाळून दिलं. आरमार वाट पाहत होतं. दर्या सारंगाला महाराजांनी आज्ञा केली होती, पश्चिम समुद्रावर शत्रूचं जहाज फिरकू देऊ नका, साप लुटून आणा, जाळून टाका, बुडवून टाका, हुकूम पाठवले होते. आणि स्वतः जातीने फौज घेऊन स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर महाराज दाखल झाले. आणि आता मराठ्यांच्या फाला तलवारीची पाती मोगलांच्या सल्तनतीत घुसायला लागली. नेताजीने मोगल सरदारांना स्वतःहून सोडलं. त्याला आवरणे मोगलांच्या ताकदीबाहेर चाललं. समुद्रावर भगव्या झेंड्याची जहाजं दिसली की शत्रूंना कंप सुटायला सुरू झाला. तेथे दयामाया नव्हती. दर्या सारंगाने अरबस्थानात जाणारी जहाजे साफ लुटली. म्हणजे आरमाराचा प्रमुख आहे ना तो दर्या सारंग आहे. आता स्वराज्यात गुलामगिरी बंद, आता गुलामांचे बाजार बंद, आता आमचं गलबत, आमचं आरमार, आमचा झेंडा असलेलं गलबत स्वराज्याच्या कोकण हद्दीवर दिसायला लागलं. आणि शत्रूची जहाज नुसतं मराठ्यांचा झेंडा दिसता भगवा की पळून जायला सुरुवात झाली. स्वतः महाराजही अहमदनगरच्या प्रांतात घुसली. त्यांनी दुसऱ्यांदा अहमदनगर लुटलं. पूर्वी एकदा असाच छापा घातला होता, आता पुन्हा. आता त्याने औरंगाबादापर्यंत धडक मारली. मोगलांचे हाल त्यांनाच माहीत, काय सांगावं. या हालाबद्दल बोलायचं झालं ना, कवी उष्णाचं एक काव्य उद्याला सांगतो मी. आता एवढंच सांगून जातो, फार विलक्षण काव आहे. तीर बेर खाती थी तीन बेर खाती आहे. म्हणजे मोगलाच्या बायका एकमेकात चर्चा करतात. काय दिवसातून 3 वेळा खात होती, आता 3 बोरं खायची पाळी आली. अंगावर इतके अलंकार होते की त्यानं शरीर जड झालं होतं. आता शिवाजीराजाच्या दुःखानं अलंकार सगळे निघून गेलेले आहेत शिवाजीराजाच्या हल्ल्यानं. पण आता दुःख इतकं झालंय की आता अंग उचलणं अवघड झालंय. असं मोठं काव्य आहे ते. त्यांची गती कशी झाली मोगलांची ती त्यात वर्णन केलेली आहे. ती गती त्या मोगलांनाच माहीत. महाराजांच्या या वायुगताच्या भराऱ्या मोगली सरदाराला सोसवत नव्हत्या. क्षणात इथे क्षणात तिथे. महाराज किती गतीने चालत होते अवघड आहे. कितीही पाठलाग करा, ठाण्याची कितीही बंदोबस्त करा, कितीही फौज असू द्या, महाराज संधी साधून ते डल्ला मारणार हे पक्कच होतं. महाराजांनी मोगलाची दाणादाण चालू ठेवली होती. औरंगजेबाला फुशारकीची पत्रे पाठवून महाराजांचा पराभव केला म्हणून ते झाकून ठेवायचा मोगली सरदारांचा प्रयत्न होता. महाराजांनी यावेळी आपल्या एका फारसनवीस निळोजी प्रभू, फारसनवीस म्हणजे फारसी लिहिणारा, फारसी ही भाषा आहे, त्याला बोलवलं आणि एक पत्र खरमरीत लिहिलं, मोगली सरदाराला पाठवून दिलं. निळोजी प्रभू हे महाराजांचे विश्वासातले होते, फारसनवीस होते. त्याने लिहिलेल्या पत्राचा फारशीतला तंत्राचा तर्जुमा म्हणजे मराठी अर्थ असा: आज 3 वर्षे बादशाहचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमच्या मुलूक काबीज करण्याकरती चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वाला माहीत आहे. बादशाह हुकुम फरमावतात, शिवाजीचे किल्ले आणि मुलूक काबीज करा. तुम्ही लोक त्याला जबाब पाठवता की आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या कठीण मुलकात कल्पनेचा नुसता घोडा नाचवणं सुद्धा कठीण आहे, मग तो मुलूक काबीज करण्याच्या बाता कशाला करता? भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज तरी कशी वाटत नाही? कल्याण आणि बिदर हे आदिलशाहीचे किल्ले उघड्या मैदानात होते, ते तुम्ही कब्जा केले. आमचा मुलूक अवघड आणि डोंगराळ आहे. नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझ्याकडे तयार आहेत, पैकी काही समुद्रालगत आहेत, समुद्र किनाऱ्यावर आहेत. म्हणजे माझे किल्ले कसे आहेत त्याचं प्रत्यंतर तुम्ही घेतलेलं आहे. चाकण एक भुईकोट गडी होती, पण ती मजबूत आहे, मातीची होती तरी मजबूत आहे. ती घ्यायला तुम्हाला 57 दिवस लागले. विचार करा. बाकीचे तर अजून बंदोबस्तात आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशाला आपण का कळवित नाही? अमीर उमरा शाहिस्ते खान आमच्या आसमान चुंबी पहाडात आणि पाताळापर्यंत पोहोचणाऱ्या दऱ्याखोऱ्यात 3 वर्ष खपत होता. शिवाजीचा पाडाव करून लवकर त्याला काबीज करतो असं तो वारंवार बादशाकडे लिहित होता आणि लिहून थकला. पण त्या खोडसाळपणाचा नतीजा त्याला भोगावा लागला. तो नतीजा सूर्यासारखा स्वच्छ आहे. काय झालं? एका दिवसात
मी छापा घातला एका रात्रीत, एका प्रहरात, आणि शाहिस्ते खान पळून गेला. 3 वर्षाचा शाहिस्ते खान 3 दिवसात पळून गेला. आपल्या भूमीचं संरक्षण करणे हा माझा फर्ज आहे, माझं कर्तव्य आहे, माझी भूमी रक्षण करणे. आणि तुम्ही बादशाहकडे खोट्या बातम्या लिहून पाठवतात, तरी मी तुमचं काय ऐकतोय असं नाही. मी माझा फर्ज पुरा करणार. महाराजांचं ते पत्र मोगली सरदारांच्या हातात पडलं. आता हे शिवाजी नावाचं दुखणं या मोगली सल्तनतीला लागलंय. हे सगळे सरदार आता जाणून महाराजांबरोबर तलवारीचा खेळ करायला लागले. आता शिवाजी महाराज आटोपणं अवघड नाही, केवळ तेवढं करावं बस. आता हा शब्दाचा खेळ महाराज औरंगजेबाशी खेळत होते आणि तलवारीचा खेळ सगळे सरदाराशी खेळत होते. दोन्हीकडे धारदार फटके बसत होते. इकडे विजयपुरात तर आदिलशाह महाराजापुढे टेकीला आला होता. मराठी दौलत एका घासात गिळण्याची भाषा आता बंद पडली. दौलतीला पायबंद घालण्याची भाषा सुरू झाली. शिवाजी महाराज संपवायचा विषय नाही. आता आहे वाचवणं एवढंच हातात राहिले, तेवढं करा. त्यातच आदिलशहाने मोहम्मद इखलास खान नावाचा सरदार कोकणात पाठवला आणि सावंतवाडीच्या खेम सावंतांनी भोसल्यांना, म्हणजे या खेम सावंतवाडीचे जे खेम आहेत हे भोसले यांना हाताशी धरून आपला मुलूक पुन्हा जिंकायचा प्रयत्न त्यांनी केला. सावंत भोसल्यांनाही महाराजाविरुद्ध लढाईची खुमखुमी होतीच. सावंत आणि खवास खान दोघे एक झाले. इखलास खान आणि उद्योगाला लागले. पण 4-2 खेड्याशिवाय, धुमाकूळ घालण्याशिवाय काहीही घडलं नाही. ही साधारण 1662ची घटना आहे. बादशाहने सिद्दी अजीज खानाला तळ कोकणात पाठवलं. त्यानं एकदम स्वारी केली, पण कुठं? स्वर्गावर. एकाएकी तो मरणच पावला. 10 जून 1664. कल्पनांची कारंजी उडायला लागली. वखारीतल्या इंग्रजांना ठाम वाटलं काय, शिवाजीनंच या सिद्दी अजीज खानाला विष प्रयोग घालून मारलं. बादशाह तर लागली कावला, पण काय उपयोग? कारण इंग्रजही अनेक गोष्टींनी विचार करत होते आणि त्यांनी दुसऱ्या वखारवाल्यांना पत्र लिहिली. काय लिहिली आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु